अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी राहू दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज गुरुवार, अधिक महिन्यातला गुरुवार आणि त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्र, ह्या तिन्ही दुर्मिळ योग जे आहेत ते शुभ योग आहेत आणि ह्या शुभ योगावरती तुम्हाला सायंकाळी काही उपाय करायचे। हे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही केले तर माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी हे उपाय प्रभावशाली आहेत आणि ह्याचा प्रचंड प्रभाव आपल्या घरामध्ये होत असतो। म्हणून संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला आज हे उपाय करायचे। सगळ्यात पहिल्यांदा हळद घ्यायची, गंगाजलमध्ये पेस्ट करायची हळदीची, आणि ही पेस्ट हुंबऱ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला, दरवाजाचे दोन्ही बाजूला बाहेर, हुंबऱ्याच्या खालच्या बाजूला दोन्ही बाजूला त्या ओल्या हळदीनं स्वस्तिक काढायचं। स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन रेषाचं दंडक म्हणजे सीमारेषा, स्वस्तिकमध्ये चारी टिपके द्यायचे। असं दोन्ही बाजूला दोन स्वस्तिक काढायचे। त्या स्वस्तिकच्या वरती एका बाजूला शुभ लिहायचं आणि दुसऱ्या बाजूला लाभ द्यायचं। यामुळं काय होईल, तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू तर येतीलच आणि गुरुग्रहाशी हळद संबंधित असल्यामुळं तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि गुरूंचा आशीर्वाद मिळेल। यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्थिर आणि आलेली लक्ष्मी वाढायला लागेल। हा पहिला उपाय। दुसरा उपाय, संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ एक कणकेचा दिवा बनवायचा। कणकेचा दिवा बनवत असताना मी प्रत्येक ज्या वेळेला कणकेचा दिवा तुम्हाला सांगत असते त्यावेळेला सांगत असते, गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद घालायची, मीठ बिलकुल घालायचं नाही, कणिक घट्ट मळायची, त्याचा एक दिवा करायचं। त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईच्या तूप घालायचं, 2 वातीची 1 वात करायची, त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 लवंग, 1 वेलची हे घालायचं, दिवा प्रज्वलित करायचा आणि तुळशीजवळ जाऊन त्या दिव्याच्या खाली तांदळाचं किंवा फुलाचं आसन किंवा एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये जरी हा कणकेचा दिवा ठेवला तरी चालेल। तुळशीजवळ ठेवायचा, 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र म्हणायचा। आणि माता लक्ष्मी म्हणजे भगवान विष्णूंची अतिशय प्रिय ही तुळस जी आहे, ती आपण तुळस हिंदू धर्मामध्ये आपण तिला लक्ष्मी स्वरूप मानतो। आणि ह्या तुळशीला तुम्हाला 11-21 शक्य असेल तर प्रदक्षिणा घालायचा, हात लावायचा नाही। तुळशीला संध्याकाळी बिलकुल, एकादशीला संध्याकाळी, रविवारी बिलकुल हात लावायचा नाही आणि प्रदक्षिणा घालायच्या आणि यायचं। ह्यामुळं काय होईल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होऊन भगवान विष्णूंचा तर आशीर्वाद मिळेल, कारण आपण भगवान विष्णूंची जिथं सेवा करतो तिथं लक्ष्मी माता नेहमी असते। आणि आपल्या घरातल्या ज्या काय आर्थिक अडचणी आहेत, सतत वारंवार पैसा येतो टिकत नाही, पैसा आजारपणाला जातो, पैसा येतच नाही, ह्या सगळ्या अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल। तिसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासते, किती तुम्ही धान्य भरा पण तुटवडा होतो, तर ह्यासाठी तुम्हाला काय करायचं, मुख्य दरवाजावरती हळदीच्या पाण्यानं हुमरा धुवायचा, स्वच्छ पुसायचा, त्याच्यावरती दोन्ही बाजूला थोडे थोडे एवढे चिमूटभर तांदूळ ठेवायचे, अखंड तांदूळ असावेत, पिवळे करायचे हळदीनं, ते तांदूळ त्या दोन्ही बाजूला हुमऱ्यावरती ठेवायचे आणि त्यावरती दोन्ही बाजूला तुम्ही मातीचा, कणकेचा, स्टीलचा, चांदीचे कोणतेही 2 दिवे दोन्हीकडं ठेवायचे। यामुळं काय होईल, तुम्हाला अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही आहे। इतके प्रभावशाली हे आज उपाय तुम्हाला करायचे आहेत। ह्या उपायामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल, आर्थिक अडचणी दूर होतील, त्यानंतर घरामध्ये सकारात्मकता यायला सुरू होईल आणि त्यानंतर अन्नधान्याची कमतरतासुद्धा दूर होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचायला अजिबात विसरू नका। ज्या घरामध्ये दररोज विष्णू सहस्त्रनामचं पठण होतं त्या घरामध्ये अत्यंत भयानक म्हणजे भयानक पैसा यायला सुरू होतो आणि सकारात्मकतासुद्धा तेवढीच होते। तुमच्या घरामधली सगळी नकारात्मकता अलक्ष्मी निघून जाऊन सकारात्मकता येते आणि लक्ष्मी प्राप्ती होते। म्हणून विष्णू सहस्त्रनाम तुम्ही दररोज शक्य नसेल तर गुरुवारी तर न चुकता सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनाम वाचा, शक्य नसेल तर यूट्यूबला लावून ऐका तरी। घरात विष्णू सहस्त्रनामच्या लहरी जरी पसरल्या
तरी घरातली नकारात्मकता निघून जाते. असे छोटे छोटे उपाय जे असतात ते अतिशय प्रभावशाली ज्योतिषशास्त्रानुसार असतात. त्यामुळे नक्की करत जा. आणि हे केल्यानंतर तुम्हाला किती फायदा होतो, किती फरक पडतो हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.